1930 सालच्या लढ्यातील हुतात्मा शिल्प स्मारकाची पडझड, शासनाने लक्ष केंद्रित करण्याची मागणी। देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या 1930 सालच्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या पुतळ्याची, शिल्प स्मारकाची तसेच हुतात्मा स्मारकाची सध्या पडझड सुरू झाली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये, पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे। तरी सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे त्याचे पडसाद संपूर्ण देशात उमटले। त्यासारखी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या शिल्प स्मारकांचा देखभाल, दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी चिरनेर गावाला भेट देणारे पर्यटक आणि नागरिक व्यक्त करत आहेत। ब्रिटिश सत्तेविरोधात उरण पनवेल तालुक्यातील जनतेने चिरनेरच्या भूमीत 25 सप्टेंबर 1930 साली शांततेच्या मार्गाने आंदोलन उभारले। यावेळी ब्रिटिश सरकारच्या जुलमी पोलीस यंत्रणेने आंदोलनकर्त्यांवर बेछूट गोळीबार केला। या गोळीबारात धाकू बारक्या फोपेरकर, नांग्या महादू कातकरी चिरनेर, रघुनाथ मोरेश्वर न्हावी कोपरोली, रामाबामा कोळी मोठी जुई, आनंदा माया पाटील धाकटी जुई, परशुराम रामा पाटील पांडिवे, हसुराम बुधाजी घरत खोपटा, आलू बेमट्या म्हात्रे दिघोडे या 8 आंदोलनकर्त्यांना वीरमरण प्राप्त झाले होते। तसेच 38 कार्यकर्ते जखमी झाले होते। स्वातंत्र्य संग्रामातील या गौरव व तेजस्वी लढ्याचे स्मरण युवा पिढीला व्हावे यासाठी चिरनेर गावातील स्मृतिस्तंभासमोर हुतात्मा स्मारकांची व हुतात्म्यांच्या पुतळ्यांची, शिल्प स्मारकांची उभारणी करण्यात आली। परंतु प्रशासनाला चिरनेर, दिघोडे, धाकटी जुई, मोठी जुई, कोपरोली, पांडिवे, खोपटा या 7 स्मारकांकडे व हुतात्म्यांच्या पुतळ्यांकडे लक्ष केंद्रित करण्यास वेळच मिळत नाही। त्यामुळे हुतात्मा स्मारकांची दुरावस्था झाली असून परशुराम रामा पाटील या हुतात्म्यांच्या हातातील साहित्य कोयता निखळून पडला आहे। तसेच इतर हुतात्म्यांच्या हातातील ध्वजाची, अंगावरील कपड्यांची पडझड सुरू झाली आहे। तरी हुतात्म्यांच्या स्मारकांना, हुतात्म्यांच्या पुतळ्यांना नवा लोक प्राप्त करून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी इतिहास प्रसिद्ध गावात ये-जा करणारे पर्यटक, नागरिक करत आहेत। 25 सप्टेंबर 2024 रोजी चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 94वा हुतात्मा स्मृतिदिन कार्यक्रम यावर्षी शासकीय मानवंदना देऊन रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती उरण, चिरनेर ग्रामपंचायत व नवी मुंबई पोलीस यंत्रणा साजरा करणार आहे। तरी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या शिल्प स्मारक दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून गावाला पर्यटनाचा दर्जा देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, असे मत सौ सविता सुभाष ठाकूर, स्वातंत्र्य सैनिक वारस तथा माननीय ग्रामपंचायत सदस्या म्हणाल्या। महामुंबईसह अनंत नारंगीकर, चिरनेर।